नमस्कार मंडळी, आरकेस रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्ही आणखीन आरकेस रेसिपी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर इथे पाहू शकता पिवळा बुंद आपला असा रस तयार आहे। तर तुमचा रस काळा पडतो का? जर काळा पडत असेल तर हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, कारण यामध्ये मी तुम्हाला काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मीडियम साइजचे 4 आपण आंबे घेतलेले आहेत, जे असे छान पिकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता त्याला सर्वात पहिले आपल्याला देठ कट करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला 4ही आंब्याचे देठ कट करून घ्यायचे आहे। तर इथे मी 4ही आंब्याचे देठ कट करून घेतले। आता आपल्याला आंब्याच्या साइडचे काप कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। जर तुम्हाला अशा पद्धतीने रस बनवता येत नसेल तर तुम्ही अख्खा आंबा स्वच्छ धुवून पुसून मग त्याला पिळून तुम्ही तसाही रस बनवू शकता। पण अशा पद्धतीने रस बनवल्यास लवकर काळा पडत नाही। तर त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला आंब्याचे काप करून घ्यायचे। मी इथे सर्व आंब्याचे काप करून घेतलेले आहे। आता एका पातेल्यामध्ये इथे स्टीलचंच भांडं घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही रस बनवाल तेव्हा इथे स्टीलचं भांडं, कुठलंही भांडं असू द्या पण स्टीलचं असावं। तर इथे अशा पद्धतीने आपल्याला जो आहे तो गर काढून घ्यायचा आहे आंब्याचा। तर पाहू शकता इथे सालाला अजिबात काहीही राहत नाही। अगदी आपण एका चमच्यापासून पूर्ण गर काढून घेतलेला आहे। तर आपला आंबा छान पिकलेला असला की गर अगदी सहज निघतो। तर पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे। इथे अजिबात सालाला काही राहिलेलं नाही। तर आता मी इथे सर्व आंब्याचा गर जो आहे तो काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर भरपूर असा गर आपल्या आंब्याला निघलेला आहे। इथे आपलं साल आता धुवायची काही गरज नाही, कारण पूर्ण आपला गर निघलेला आहे। आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये हा सर्व गर घालून घ्यायचा आंब्याचा। आता यामध्ये आपल्याला चवीपुरती साखर घालून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही गोड आंबा जितका असेल तितकी साखर घाला, जास्त गोड असेल तर कमी साखर घाला। इथे आपण बर्फाच्या क्यूब घालून घेतल्या। इथे बर्फ घातल्यानेही आपला आंब्याचा रस जो आहे तो काळा पडत नाही, त्यामुळे या स्टेजला तुम्हाला बर्फच घालून घ्यायचा आहे। त्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे। गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये मीठ आलंच, मिठाने चव छान येते। तर इथे आपला रस बनवून तयार आहे। आता आणखीन एक महत्त्वाची जे आहे सिक्रेट टिप ती लक्षात घ्या। तर आता इथे आपल्याला रस जो आहे तो गाळून घ्यायचा आहे। म्हणजे गाळून घेतल्यानंतर जास्त लॉंग टाईमसाठी तो रस जो आहे तो काळा पडत नाही। ही आहे आपली व्हिडिओमधली दुसरी स्टेप। बर्फ घातल्याने आपल्या रसाला जो आहे तो गारवा मिळतो आणि आपला जास्तीत जास्त रस टिकतो किंवा काळा पडत नाही। तर ह्या दोन्ही स्टेप तुम्ही फॉलो करा, म्हणजेच तुमचा हे रस काळा पडणार नाही। तर इथे मी पूर्ण रस जो आहे तो चाळणीने गाळून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। तर इथे छान असा आपला पिवळा झरत असा रस आपला तयार झालेला आहे। आता त्याला आपण छान असं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये दूधही घालून घेऊ शकता। जेव्हा आपल्याला मिक्सरला रस बनवून घ्यायचा त्यावेळेस तुम्ही यामध्ये अगदी 1 कप भर दूध घालू शकता। आता इथे पाहू शकता छान असा रस तयार झालेला आहे। मी तुम्हाला सर्व करून दाखवते। तुम्हाला जर ही रस करण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच यूजफुल रेसिपीज पाहत राहा। धन्यवाद।